Hello student. Next lecture. Next point. Application of Bernoulli's principle. याच्या आधी आपण Bernoulli's principle. Bernoulli's principle काय सांगतो? The velocity of fluid at narrow region is increases. Then pressure at that region is decreases. म्हणजे तुमचा जेवढा नॅरो रिजन असेल तेवढा त्या नॅरो रिजन म्हणजे छोट्या रिजन मध्ये किंवा छोट्या एरियामध्ये वेलोसिटी ऑफ फ्लुइड ही कशी असणार आहे? जास्त असणार आहे. पण त्यावेळेस तिथे आपल्याला झालेला प्रेशर हा काय असणार आहे? कमी असणार आहे. ते आपल्याला सिंपल बेसिक कन्सेप्ट बर्नौलीज प्रिन्सिपलने सांगितलं. इथे आपण त्याचे ऍप्लिकेशन घेऊ. फर्स्ट आहे स्पीड ऑफ इफ्युलेक्स ऑर टॉरिसिस लॉ. म्हणजे हा आपण जे मर्क्युरी बॅरोमीटर पाहिले ना त्याच्यामध्ये जो गॅप होता टॉरिसिस व्हॅक्यूम त्याच्याशीच रिलेटेड. म्हणून स्पीड ऑफ इफ्युलेक्स. आता इफ्युलेक्स या शब्दाचा अर्थ काय? इफ्युलेक्स मीन्स फ्लुइड आउटफ्लो. म्हणजे जे काही द्रव पदार्थ आहे ते बाहेर पडतंय. आउटफ्लो म्हणजे प्रवाहातून ते बाहेर पडतंय त्याला आपण काय म्हणतो? इफ्युलेक्स. म्हणजे सिंपल एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपल्या जर समजा बादलीला खाली जर छोटा होल असेल तर त्या होल मधून सतत पाणी खाली खाली पडत राहणार. त्याची कशी धार आपल्याला लागलेली दिसते. तेच याला आपण काय म्हणतोय? इफ्युलेक्स. आता इथे आपण सिंपल डायग्राम काढलेली. ह्या डायग्राम मध्ये वरचा जो एरिया आहे अप्पर साइड एरिया इज लार्ज ॲज कंपेअर टू लोअर साइज. म्हणजे ह्या कंटेनर्स मधून लिक्विड्स असं खाली आहे. बरोबर की नाही? बाय द बर्नौलीज प्रिन्सिपलच्या आपण कन्सेप्ट नुसार म्हणतोय. तर इथे हा अप्पर साइडचा एरिया A1 आहे, लोअर साइडचा एरिया A2 आहे. पण इथे जे असलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि इथे जे असलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर बाहेर इनलेटचं आणि आउटलेटचं म्हणजे हे इन आहे आणि हे आउट आहे. ते इन आणि आउटच्या वेळेस या लिक्विड वरती अप्लाय झालेलं जे प्रेशर आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर ते दोन्ही टाइमिंगला कसं राहणार आहे? सेम राहणार आहे. मग इथे असलेला हा जो एरिया आहे आणि हा जो एरिया तो वेगवेगळा आहे. त्या एरियानुसार वेलोसिटी सुद्धा काय होत आहे? वेगवेगळी. तर आपल्याला तेच डिस्कशन करायचं. कन्सिडर हियर रो इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड. जे तुम्ही काय लिक्विड घेणार त्याची असलेली डेन्सिटी काय? ही रो आहे. अँड कन्सिडर फ्लुइड ॲट दॅट क्रॉस सेक्शनल एरिया A1 and A2. A1 is inlet area and A2 is outlet area. Here A1 is large surface area and A2 is small surface area. As shown in the figure, V1 and V2 the speed of liquid at area A1 and A2 respectively as both inlet इथे असलेले as both inlet and outlet are exposed same atmospheric pressure Pg. ह्या दोघांना म्हणजे इनलेट आणि आउटलेट वरती असलेलं atmospheric प्रेशर कसं आहे? सारखं आहे. and h is height of free surface to orifice. आता ह्याला आपण म्हणतो orifice म्हणजे जिथून हे लिक्विड बाहेर जाते की नाही ते तिथं असलेलं त्याचं तोंड. म्हणजे थोडक्यात त्या लिक्विडचं असलेलं बाहेरचं तोंड या मोठ्या कंटेनरचं लिक्विड इथून बाहेर जात नाही म्हणजे इथलं असलेलं तोंड इथून त्या लिक्विडच्या सरफेस पर्यंतची हाईट काय यायची? कारण की जसजशी हाईट कमी 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 होत जाणार आहे तसतसं इथलं स्पीड कमी कमी होत जाणार आहे. कारण की त्याच्यावरती अप्लाय झालेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि लिक्विडचं प्रेशर बदलत जाणार. ते आपल्याला पुढे समजेल. आता इथे युजिंग द बर्नौलीज इक्वेशन म्हणजे ह्या बाजूला असलेलं प्रेशर आणि ह्या बाजूला असलेलं प्रेशर जर आपण इक्वेशन पाहिलं तर प्रेशर प्लस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज कॉन्स्टंट. म्हणून प्रेशर ऑफ अप्पर साइड P0 atmospheric pressure plus 1/2 density into V1 square kinetic energy ने येतं plus potential energy ने density G into H. By outlet side the outlet side चा असलेलं प्रेशर atmospheric pressure P0 plus kinetic energy जो तिथे असलेली
वेलोसिटी काय v2 1 हाफ डेन्सिटी v2 स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी 0. इथे पोटेन्शियल एनर्जी अप्लाय होत नाही, आपण ह्या लेवलचा विचार करतो. इथला इथला एरिया सेम आहे, पण इथे असलेली आहे काय 0 आहे, तर पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे 0. इक्वेशन जर आपण रिराइट केलं तर 1 हाफ डेन्सिटी v1 स्क्वेअर प्लस डेन्सिटी gh इज इक्वल टू 1 हाफ डेन्सिटी इनटू v2 स्क्वेअर. इक्वेशन फर्स्ट. आणि बर्नॉलिस प्रिन्सिपलच्या वेळेस आपण इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी पाहिले की तिथे असलेला एरिया आणि व्हॉल्यूम एरिया आणि वेलोसिटी यांचा असलेला रेशो काय असतो कॉन्स्टंट असतो. म्हणजे a1 v1 इज इक्वल टू a2 v2. म्हणजे इथला एरिया आणि वेलोसिटी इथला एरिया आणि वेलोसिटी यांचं रिलेशन काय कॉन्स्टंट आहे. मला ही वेलोसिटी आउटलेटची वेलोसिटी फाइंड आउट करायची, म्हणून मी इनलेटची वेलोसिटी पुट करतो. v1 is equal to a2 divided by a1 into v2. Equation number 2. Equation number 2 put in equation number first. Then rho 1 half density a2 divided by a1 v2 square. v1 च्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट केली प्लस rho gh is equal to rho 1 half rho v2 square. आता डेन्सिटी आणि वेलोसिटीचं एका बाजूला घेतलं आणि डेन्सिटी ग्रॅव्हिटी हे एका बाजूला घेतलं. फक्त इक्वेशन सिम्प्लिफाय करण्यासाठी RHS म्हणून कॉमन फॅक्टर काय तो 1 हाफ डेन्सिटी v2 स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 मायनस a2 डिवाइडेड बाय a1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा v2 स्क्वेअर इथे बाहेर आला म्हणजे राहिले काय फक्त a2 डिवाइडेड बाय a1 इज इक्वल टू रो gh. रोला रो काय झाला कॅन्सल झाला. इथे a2 इज व्हेरी स्मॉल ॲज कंपेअर टू a1. म्हणजे बादलीचं वरचं तोंड मोठे खाली पडलेलं लोअर एकदम छोटं आहे, म्हणजे त्याचा एरिया छोटाच असणार ना ॲज कंपेअर टू a1 च्या. इज देयरफॉर 1 minus a2 divided by a1 bracket square is nearly equal to 1. किंवा हे जर निगेटिव्ह म्हणलं तरी चालेल. याचं उत्तर काय येतंय 1 येतंय. मीन्स gh is equal to 1 half v2 square. Means therefore v2 square is equal to 2gh. Means v2 is equal to under root 2gh. म्हणजे तिथे असलेली वेलोसिटी आउटलेटची वेलोसिटी काय येणार आहे अंडर रूट 2 into gh. तुमची जेवढी हाईट जास्त असेल तेवढी वेलोसिटी काय होणार आहे जास्त होणार. जसजशी तुमची हाईट कमी 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 होत जाईल तस तसा त्या फ्लोचा स्पीड हा का होत जाणार आहे कमी कमी होत जाणार. त्याच्यासाठी आपण सिंपल एक अजून एक डायग्राम बनवू ती सुद्धा आपल्याला समजेल. हा एक बीकर आणि ह्या बीकर मध्ये हे लिक्विड भरलेलं आणि त्याच्या ह्या डायरेक्शनने ॲटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर. आता हे लिक्विड कॉन्स्टंट म्हणजे स्टडी लेवलला आहे. जर मी आता इथे 3 होल केले किती होल केला एक इथे होल केला आणि एक इथे होल केला. कन्सिडर करू आपण अशी त्याला 3 होल केले. आता हे 3 होल केल्यानंतर त्या तिन्ही होल मधून लिक्विड बाहेर येईल. मग हे तिन्ही लिक्विड एकाच ठिकाणी पडतील का इथे की वेगवेगळ्या ठिकाणी पडतील. कोण लांब पडेल कोण जवळ पडेल बरोबर की नाही. हे आपल्याला काय करायचंय पाहावं. म्हणजे तिन्हीच्या तिन्ही पोझिशनला असलेले लिक्विड ज्याची हाईट जास्त असेल त्याची वेलोसिटी कशी असणार आहे जास्त असणार आहे. ज्याची हाईट कमी कमी होत जाईल त्याची वेलोसिटी काय होत जाणार आहे कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे जर वेलोसिटी बदलली तर तिथे अप्लाय होणारं प्रेशर हे वाढत जाणार. इज द सिंपल कन्सेप्ट. तर ही आपली सिंपल बर्नॉलिस प्रिन्सिपलचं ऍप्लिकेशन होतं.
application of Bernoulli's principle is first speed of efflux. Second application पाहणार आहे आपण Venturi application. Venturi tube. आता Bernoulli's principle चा यूज करून आपण Venturi tube चा यूज कुठे केला जातो? तर Venturi tube is used to measure the speed of flow of fluid. म्हणजे या फ्लुइडचं स्पीड मेजर तो किती फ्लो जातो ते मेजर करण्यासाठी आपण वेंच्युरी ट्यूबचा यूज करतो. इथे आपल्याकडे दोन ट्यूब्स आहेत, म्हणजे एक हा वाइडर रिजनचा एरिया असलेला किंवा मोठा एरिया असलेला ट्यूब आहे, इथे हा छोटा एरिया असलेली ट्यूब. आपल्याला बर्नौलीज प्रिन्सिपलच्या कन्सेप्टनुसार काय सांगतो, प्रिन्सिपलनुसार तो काय सांगतो, जर तुमचं रिजन वाइडर असेल बरोबर की तर तुमचं रिजन जर वाइडर आहे तर तिथलं असलेलं लिक्विडची वेलोसिटी काय होते, कमी होते. जर लिक्विडची म्हणजे फ्लो ऑफ स्पीड ऑफ फ्लो ऑफ फ्लुइड इज डिक्रीजेस देन प्रेशर ऑफ फ्लुइड इज इन्क्रीजेस. तर मग तिथलं असलेलं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं. असं आपला सिंपल बर्नौलीज प्रिन्सिपल आहे. म्हणजे ज्या वेळेस लिक्विड आपल्या छोट्या याच्यामध्ये म्हणजे नॅरो रिजन मध्ये त्यावेळेस त्याचं स्पीड वाढणार आहे, स्पीड वाढलं की त्याचं प्रेशर काय होणार आहे, कमी होणार. जर प्रेशर इतकं कमी झालं तर आपल्याला काय काय रिलेशन भेटणार आहे, तर इथे आपण वाइडर रिजनला एक वरती आउटलेट काढलं व्हर्टिकली आणि नॅरो रिजनला एक व्हर्टिकली आउटलेट काढलं, म्हणजे असे दोन वरती आपण पाईप काढले. जेव्हा ह्या इथला स्पीड स्लो असेल त्यावेळेस इथलं प्रेशर जास्त असणार आहे. प्रेशर जास्त असलं म्हणजे हे लिक्विड असं वर जाणार आहे की नाही, तिथं फ्लुइड असेल तर जास्त वर जाणार आहे. या इथे ज्या वेळेस स्पीड जास्त असेल त्यावेळेस प्रेशर कमी राहणार आहे, म्हणजे ह्यांनी कव्हर केलेली हाईट सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे ह्या दोन लेवलचा जर आपण विचार केला तर काहीतरी डिफरन्स आहे. जर आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा जर विचार केला, जर हे रेस्ट कंडिशनला जर फ्लुइड असेल तर ह्या दोघांची लेवल सारखी आली असती, बरोबर की नाही. हायड्रोस्टॅटिकचा जर विचार केला असता तर, आणि फ्लुइड कसं आहे रेस्ट कंडिशन, पण हे फ्लुइड आता रेस्ट कंडिशनला नाही, फ्लुइड मोशन मध्ये आहे. ज्यावेळेस ते मोशन मध्ये असेल त्यावेळेस त्यांच्या इथे अप्लाय झालेला प्रेशर हा वेगवेगळा येतो, त्यामुळे इथे अप्लाय झालेली हाईट आउटवर्डला ही कशी असेल, वेगळे असेल. म्हणजे ज्यावेळेस एरिया जास्त असेल त्यावेळेस हाईट वरती असणार आहे, जिथे एरिया कमी असेल तिथे हाईट खाली असणार आहे. म्हणजे इथे काहीतरी या दोन हाईट मध्ये डिफरन्स येतो की नाही, तो डिफरन्स म्हणजेच काय, द डिफरन्स बिटवीन द प्रेशर ऑफ वाइडर रिजन अँड नॅरो रिजन. इथे आपल्याला फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन एरिया आहेत, A1 आणि A2. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ ट्यूब. Apply the pressure of A1 area P1 and A2 area is P2. Pressure of fluid on tube. त्या फ्लुइडच्या ट्यूबवर पडणारा प्रेशर आणि त्या प्रेशरवर असलेली वेलोसिटी V1 and V2, the speed of fluid at wider region and narrow region of tube respectively. And fluid uptake certain rho is the density of fluid. It's constant. Using the Bernoulli's equation. बर्नौलीज इक्वेशन काय आहे, तर बर्नौलीज इक्वेशन नुसार प्रेशर प्लस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू प्रेशर प्लस कायनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी इज कॉन्स्टंट. इथे प्रेशर प्लस कायनेटिक एनर्जीचं रिलेशन येतं पर 1 हाफ डेन्सिटी v1². आता पोटेंशियल एनर्जी हे लिक्विड एकाच लेवल वरती आहे, कशावरती आहे, एकाच लेवल वरती आहे. जर बर्नौलीज प्रिन्सिपलचा जर विचार केला तर या दोघांची असलेली पोटेंशियल एनर्जी कशी असणार आहे, हॉरिझॉन्टली येते, म्हणून त्यांची काही हाईटच नाहीये, बरोबर की नाही. हे इथून आलं तर इथे सरळ पुढे गेलेलं आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये कसल्याही प्रकारची हाईट नाही. मग h इज इक्वल टू 0. मग पोटेंशियल एनर्जी इथे 0 येते आणि इथे 0 येते. जर इक्वेशन जर रिराईट केलं तर डिफरन्स बिटवीन टू प्रेशर आपल्याला माहिती आहे, वाइडर रिजनचा प्रेशर जास्त आहे, म्हणून P1 P2 इज इक्वल टू 1 हाफ डेन्सिटी V2² V1². इक्वेशन फर्स्ट बाय फिगर. आता सेकंड
ज्यावेळेस वायडर रिजनचा प्रेशर जास्त असेल त्यावेळेस त्याचे जे व्हर्टिकली आपण ट्यूब जी काढलेली त्यामध्ये गेल्या लिक्विडची हाईट आणि जो आपला नॅरो रिजन आहे तिथे जे आपण व्हर्टिकली जी ट्यूब काढलेली वरच्या बाजूला त्यामध्ये गेलेल्या लिक्विडची हाईट याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असेल तर डिफरन्स इन हाईट ऑफ लिक्विड इन व्हर्टिकल ट्यूब इज Yes, this is depend by the difference in pressure. हे कशामुळे होत आहे तर प्रेशरच्या डिफरन्स मुळे होत आहे जे आपण ओपन ट्यूब मॅनोमेटर्स मध्ये पाहिलं P2 P1 P2 is equal to rho g from equation first and second. From equation first and second दोघांचाही LHS सेम आहे म्हणजे RHS काय असणार आहे सारखं असणार आहे 1/2 डेन्सिटी V2 square minus V1 square is equal to rho GH rho ला rho काय झाला कॅन्सल झाला means V2 square minus V1 square is equal to 2GH याला म्हणतो इक्वेशन नंबर 3 आता इक्वेशन ऑफ कंटिन्यूटी काय सांगते the product of area and velocity is constant means therefore आपल्याला v2 काढायची म्हणजे आपल्याला v1 ची व्हॅल्यू पुट करावी लागेल v2 divided a2 divided by a1 into v2 याला म्हणतो इक्वेशन नंबर 4 Equation number 4 put in equation number 3 जर 4 हे 3 मध्ये पुट केलं तर v2 square minus a2 divided by a1 v2 bracket square is equal to 2gh v2 square बाहेर काढला तर 1 minus a2 divided by a1 bracket square is equal to 2gh again a2 is very small area as compared to the a1 means 1 minus a2 divided by a1 bracket square is nearly equal to the 1 म्हणजे राहतं कोणता फॅक्टर फक्त v2 square is 2h means therefore velocity at narrow region is under root 2gh म्हणजे जे आपलं स्पीड ऑफ रिफ्लेक्स साठी आलेलं इक्वेशन होतं ते सेम आन्सर आपलं व्हेंचुरीमीटरच्या इथल्या नॅरो रिजनचं स्पीड किंवा स्पीड ऑफ फ्लुइड्स काढण्यासाठी येतं v2 is equal to under root 2gh फक्त हा जो h येतो h कुणाचा आहे वाइडर रिजनच्या व्हर्टिकल ट्यूबच्या लिक्विडच्या हाईट आणि नॅरो रिजनच्या व्हर्टिकल ट्यूब मधल्या लिक्विडच्या हाईटचा डिफरन्स आहे म्हणजे ह्या दोघांमध्ये किती डिफरन्स आला ते त्या दोघांच्या प्रेशर वरती ते डिपेंडेंट आहे असं सिंपल आपलं सेकंड ऍप्लिकेशन व्हेंचुरी ट्यूब अजून एक दोन ऍप्लिकेशन आहे ते दोन ऍप्लिकेशन हे थिअरेटिकल आहेत तर तिसरं ऍप्लिकेशन आहे आपलं लिफ्टिंग ऑफ ॲन एरोप्लेन म्हणजे ज्यावेळेस एरोप्लेन आकाशामध्ये उडतं तर ते उडताना म्हणजे जमिनीवरून हवेमध्ये झेप घेताना काय प्रोसेस होते ते थर्ड ऍप्लिकेशन आहे ते सुद्धा बर्नौलीज प्रिन्सिपल वरती डिपेंडेंट आहे एरोप्लेनचा जर आपण पंखांचा शेप पाहिला तर तो शेप हा ह्याच्यासारखा म्हणजे आपल्याला असं दिसतो डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे की ज्याचा जो वरचा भाग आहे जो कॉन्व्हेक्स शेप आहे तो जास्त कर्व त्याच्या खालच्या भागापेक्षा म्हणजे अबोव द shape of curve is greater as compared to the below the shape of curve म्हणजे हा कर्व कसा आहे जास्त हा कर्व कसा आहे कमी ज्यावेळेस द एरोप्लेन रन थ्रू द रनवे बाय द एरोडायनामिक स्पेस ड्यू टू द एरोडायनामिक स्पेस ज्यावेळेस एरोप्लेन तुमचा रनवे वरती रन करेल तर एरोडायनामिक स्पेस चा तिथे काय होणार आहे दे स्ट्रीमलाइन एअर म्हणजे इथला असलेला तर इथे एअर मॉलिक्यूल आहे की नाही द
the streamlined air clouded above the wings as compared to the below the wings. म्हणजे तुमच्या वरच्या बाजूला असलेल्या जो एअरचे स्ट्रीमलाइन आहे ते जास्त आहे, इथे आपण जास्त दाखवले as compared to the below the wings. म्हणजे तुमचा जो वरच्या बाजूचा जे एअरलाइन स्ट्रीम आहे त्याचा असलेला स्पीड, म्हणजे speed of air above the wing is increases as compared to below the wings. म्हणजे इथले जे असणारा स्पीड ऑफ एअर मॉलिक्युल्स आहे ते जास्त आहे कुणापेक्षा, खालच्या असलेल्या एअर मॉलिक्युल्स पेक्षा. मग आपल्याला बर्नौलीज प्रिन्सिपल काय सांगतो? बाय बर्नौलीज प्रिन्सिपल speed of fluid increases then pressure at same region decreases. म्हणजे ज्या वेळेस स्पीड ऑफ एअर मॉलिक्युल्स किंवा जे काय मॉलिक्युल त्यांचं स्पीड इन्क्रीज होणार आहे त्यावेळेस तिथलं असलेलं प्रेशर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. म्हणजे प्रेशर above the wings decreases compared to below the wings. म्हणजे इथला तुमचा प्रेशर जास्त आहे ऍज कंपेअर टू वरच्या प्रेशर पेक्षा, आणि हा जो जास्त असलेला प्रेशर काय करणार किंवा जो काय प्रेशरचा डिफरन्स त्यामुळे तो काय करणार आहे? त्या एरोप्लेनला लिफ्ट करणार आहे, लिफ्टिंग अप टू द अपवर्ड डायरेक्शन. तो त्याला काय करत जाणार आहे? लिफ्ट करत जाणार, म्हणजे वरच्या बाजूला ढकलत जाणार आहे. तो वरच्या बाजूला कुठपर्यंत ढकलत जाणार आहे? बिलो द फोर्स of wing increases to the weight of aeroplane. म्हणजे below the force of wings increases कुठपर्यंत? to the weight of aeroplane. म्हणजे तुमचा एरोप्लेनचा खालचा जो फोर्स आहे तो वेट ऑफ एरोप्लेन पेक्षा जर वाढत गेला त्याच वेळेस एरोप्लेन हा टेक ऑफ, आणि त्याच वेळेस तो काय करतो? टेक ऑफ करतो. म्हणजे तो हवेत वर उडतो, असं डायरेक्ट जात नाही. तो स्पीड मध्ये तो हळूहळू करतो, तो स्पीड घेतो. स्पीड का घेतो? तो जसं स्पीड घेत जाईल तसं वरचं असलेलं म्हणजे विंगच्या वरच्या बाजूचं स्ट्रीमलाइन फ्लो ऑफ एअरचं स्पीड इन्क्रीज होत जाणार. स्पीड जसं इन्क्रीज होत जाणार तसं बर्नौलीज प्रिन्सिपल मधलं प्रेशर काय होणार? डिक्रीज होत जाणार कंपेअर टू द बिलो द विंग्स. आणि हे डिक्रीज झालेलं प्रेशर आणि हा प्रेशर मधला जो डिफरन्स आहे, द डिफरन्स ऑफ फोर्स बिलो द विंग्स इन्क्रीजेस. तो कुठपर्यंत इन्क्रीज होतो? वेट ऑफ एरोप्लेन. आणि त्या एरोप्लेनच्या वेट पर्यंत तो जर इन्क्रीज झाला तर तो एरोप्लेनला काय करणार आहे? वर ढकलणार आहे. म्हणजे एरोप्लेन काय करतो? टेक ऑफ करतो. हा आपला थर्ड ऍप्लिकेशन आहे. आणि फोर्थ ऍप्लिकेशन आहे blowing off a roof by streaming winds. आता रूफ्स म्हणजे छत आणि वाइंड म्हणजे वादळ. आता इथे आपण छोटंसं घर आणि जोराचं वादळ आलं की ते वादळ
ब्लोईंग ऑफ रूट्स बाय स्टॉर्मी वाइंड, किंवा ते हवा जाताना सुद्धा आपल्या शिट्टीसारखा आवाज जाणून येतो. मग तो आवाज कशामुळे येतो? ज्यावेळेस जोराचा वारा त्या रूपवरून जाईल किंवा या छतावरून जाईल, त्यावेळेस तिथं असलेलं प्रेशर हे काय होणार आहे? कमी कमी होत जाणार आहे. आणि तुमच्या घरामधलं जे प्रेशर ते तसंच राहणार आहे. ते प्रेशर कोणतं आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. आणि ते कुठे लागतंय? वरच्या बाजूला लागतंय. म्हणजे तुमचा वरचा प्रेशर जसं कमी होत जाणार आहे, तसा इथला जो प्रेशर आहे तो वरती लागत जाणार आहे. आणि तो वरती लागलेला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय करणार आहे? त्या छताला लिफ्टेड अप, म्हणजे वरती ढकलून देणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं? वाऱ्याचा आपल्याला आवाज येतो. म्हणजे छत काय होतं? वर, म्हणजे इथली हवा वर जाणार आणि ह्या हवेला ते मिक्स झाल्यामुळे एक आपल्याला ध्वनी तयार होतो, म्हणजे आवाज तयार होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लोईंग ऑफ रूट्स बाय स्टॉर्म वाइंड. असे आपले 4 ऍप्लिकेशन आहेत. अजून खूप ऍप्लिकेशन आहेत. म्हणजे तुमचा असलेला डीओचा स्प्रे असेल, किंवा आता कोरोनामुळे आपण सर्वजण सॅनिटायझर यूज करतो किंवा लिक्विड यूज करतो हँड वॉशसाठी, त्याचा स्प्रे असेल. ते सगळेच्या सगळे स्प्रे, सेम स्प्रे ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज प्रिन्सिपल वरती काय डिपेंडेंट आहे. ओके स्टुडंट, इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. प्रॉब्लेमसाठी आपण नेक्स्ट लेक्चर घेऊ, ते तुम्ही फॉलो करा. ओके.